महाराष्ट्र में मैं नगर विकास विभाग के माध्यम से महाराष्ट्र में ये अभियान चल रहा है और ये अभियान जो है सिर्फ शाबाशी मिलने के लिए, अवार्ड मिलने के लिए नहीं, बल्कि लोगों का आरोग्य सुरक्षित रखने के लिए ये अभियान मोदी जी ने शुरू किया है और इसलिए ये अभियान बराबर कंटिन्यूसली शुरू रहेगा। और ये डीप क्लीन ड्राइव भी मैं जब मुख्यमंत्री था तब शुरू किया था। डीप क्लीन ड्राइव का भी बहुत ही प्रभाव हुआ था, परिणाम भी हुआ था। अब फिर मैं आयुक्त जी से कहा है कि जैसे बारिश रुक जाता है, डीप क्लीन ड्राइव को फिर से हम शुरू करेंगे और उसकी वजह से पोल्यूशन भी कम होता है। मुंबई करो को स्वच्छ मुंबई कैसी है उसका अनुभव भी मिलता है और इसीलिए मैं ये कहूँगा कि केंद्र और राज्य सरकार ने भी कई योजना ये स्वच्छता कर्मचारियों के लिए की हुई है। ये इसकी कॉपी इनको दे दो, तो ये बहुत बड़ा मिशन है। इसके वजह से करोड़ों लोगों के स्वच्छ भारत मिशन में करोड़ों लोगों के घर में पानी मिला, करोड़ों लोग ये शौचालय बनाए। ये जो है ये जिस प्राथमिकता देनी है, ये प्राथमिकता स्वच्छता को मोदी जी ने दी है। देश हमारा आगे बढ़ रहा है, देश नई ऊंचाई पर जा रहा है और नया देश को आयाम मिल रहा है और इसमें स्वच्छता में हम कहीं भी पीछे नहीं रहना चाहिए। महाराष्ट्र नंबर 1 में है, नंबर 1 ही रहना चाहिए। ये मेरी आपसे सबसे गुजारिश है, हमारे सभी लोगों से। इसलिए आज का ये स्वच्छता ही सेवा अभियान आज से शुरू हुआ, ये कंटिन्यूसली शुरू रहेगा। ये दूसरा टप्पा है। पहला टप्पा हुआ, दूसरा टप्पा है। ये स्वच्छ भारत अभियान में इसमें कई एनजीओ भी है, कई लोग हैं, तो जो जो इसमें योगदान देगा उसका सम्मान जरूर होगा। आज 4थ्या दिवशी उद्धव ठाकरे मराठवाड्यात पूर पाहणी करतायत। आता संजय राऊतांनी असं म्हटलं की राज्य सरकारचा जो दौरा झाला तो पूर्णपणे फार्स होता, कुठेही मदत प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाहीये आणि ते मदत देणार आहेत का? ते मदत देणार आहेत का? आणि मी एवढंच सांगतो, पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते, मी होतो, अजितदादा होते, आमचे सगळे मंत्री होते आणि पूर परिस्थितीची पाहणी करताना एवढ्या म्हणजे चिखलामध्ये जिकडे वस्ती पाण्याच्या आतमध्ये होते तिकडे देखील आम्ही गेलो, मुख्यमंत्री गेले, अजितदादा गेले, आमचे सगळे मंत्री गेले। आम्ही पूर परिस्थितीचा पाहणी केल्यानंतर संकट मोठं आहे। संकट हे जे शेतकऱ्यांवरचं, शेतकरी हा आपला बळीराजा आहे, अन्नदाता आहे, त्याच्या डोळ्यात आता अश्रू आहे। ते अश्रू पुसण्याचं काम सरकार जरूर करेल आणि त्यांना संकट मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती न ठेवता त्या शिथिल करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेले, शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांची पिकं आडवी झालेली आहेत, सडून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, असे अनेक। त्यामुळे त्याचं वर्गीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणावर, मी स्वतः त्या ठिकाणी काही ठिकाणी जाऊन पाहून आलो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत देणं अपेक्षित आहे। आणि आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू, आमच्या माय भगिनींच्या डोळ्यात असलेले अश्रू या ठिकाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ते पूर्ण करणार। 2.5 वर्षात देखील शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना जी मदत केलेली आहे ती सर्वांसमोर आहे। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे। शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये, एवढीच माझी इच्छा आहे। बघा, मुख्यमंत्री स्वतः फिरलेत,
अजितदादा स्वतः फिरलेत, मी स्वतः फिरलोय. हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे. हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्त्वाचा नाही. आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आकडता घेणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आकडता घेणार नाही. त्यांना सडळ असते मदतीची आवश्यकता आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. काल महायुतीच्या आमदार आणि खासदारांचं 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय झाला, त्यावर सुद्धा आता गटागटाकडनं टीका करण्यात आली. ते असं म्हणतात की जेव्हा कोरोना काळात आम्ही हेच आवाहन केलं तेव्हा मात्र भाजपच्या नेत्यांनी सगळं त्यांचं जे काही वेतन होतं ते PM फंडमध्ये दिलं होतं, यावरून पण आरोप होते. अरे बाबा, त्यांना आरोप कुठं करायचे ते तरी एकदा सांगा तुम्ही. आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे. अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा. कार्यकर्त्यांनी फोटो लावले धरून चला. तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होतात तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना, तेव्हा ते चालत होते, ते गोड वाटत होतं, आनंद वाटत होता. माझं एवढंच म्हणणं आहे, हे राजकारण करणं दुर्दैवी आहे. लोकांना आम्ही पाहिलं, एका कपड्यानिशी ते बाहेर आले होते. त्यांना कपडे, त्याचं ब्लँकेट, चादर, चटाई, भांडे, भांडीकुंडी, रेशन सगळं दिलं त्यांना. ते आवश्यक होतं. त्यात काय राजकारण करायचं? तुम्ही घेऊन जा, तुम्ही द्या. आणि पंतप्रधान निधीला म्हणालात आपण दिलं. आता आम्ही कालच जाहीर केलं, शिवसेनेचं, मंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं 1 महिन्याचं वेतन या पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी आम्ही दिलं. आणि अजितदादांनी दिलं, भाजपनी, सगळं महायुतीच्या लोकांनी ते जाहीर केलं आहे. आपापल्या परीने जेवढं काही करता येईल ते केलं पाहिजे. मोदीजींच्याबद्दल म्हणाल तर मोदीजींनी अख्ख्या देशाला हे वॅक्सिन आहे ते पुरवण्याचं काम केलं, इंजेक्शन पुरवण्याचं काम केलं. फक्त देशातच नाही, ज्या ज्या देशांना, इतर देशांना देखील गरज होती त्यांना देखील ते पुरवण्याचं, वॅक्सिन पुरवण्याचं काम केलं. आणि एक माणुसकी दाखवली. माणुसकी काय असते ते दाखवली. अशा वेळेस टीका करणं म्हणजे हे दुर्दैवी आहे. मैंने पहले ही कहा है कि इस बार किसान के पीछे खड़े रहने की जिम्मेदारी सरकार है, सरकार की है. सरकार वो पूरी तरह निभाएगी. वो किसान के माँ बहनों के आंखों में आंसू है, वो आंसू पोंछने का काम, उनका घर बार उद्ध्वस्त हुआ है उसको ठीक करने का काम, फिर से उनको मदद करने का काम, ये सरकार का जिम्मेदारी है. और बिल्कुल सरकार जिम्मेदारी पूरी तरह निभाएगी. इसमें मेरी इतनी गुजारिश है कि ये पानी दौरा ही रहे, ये पर्यटन ना हो और इसमें कोई राजनीति ना करे. आपको जो देना है वो भी दे दो जाके, कोई मना नहीं करेगा, सबने देना चाहिए. इतना बड़ा संकट है कि जितना भी उनको मिले वो कम है, तो जो दे रहे उनके ऊपर टीका टिप्पणी करना गलत है. अरे कुछ लोग तो कहते थे कि ये ऐसे परिस्थिति में, ये बाढ़ की परिस्थिति है और उनको पड़ी है विपक्ष के नेता पद की. ये क्या राजनीति है? ऐसी गंदी राजनीति करना छोड़ो. लोगों को लोग जानते हैं और हम जो काम कर रहे हैं, 2.5 साल काम किया है, अभी ये दूसरी इनिंग हमारी देवेंद्र जी की चालू है, इसमें शुरू है. देखो लोग हमारे साथ है, इसलिए तो लैंडस्लाइड विक्ट्री मिली हमको. ये जरा इससे कोई वो सोच बूझ कर बात करे. ये देखिए, अभी उनके पास कोई विषय नहीं है, उनके पास कोई मुद्दे नहीं है. समझ गए कि नहीं? उनको मुद्दे नहीं, खाली आरोप करना यही मुद्दा है उनका. शेतकऱ्यांना सर्वांनी मदत करावी, पर्यटन करू नये असं एकनाथ शिंदे म्हणतायत.
शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करणार असं एकनाथ शिंदे यांच्याकडून आता सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.